नागपुरात अमित शहा यांच्या नेतृत्वात भाजपची आढावा बैठक पार पडते आणि या बैठकीत अमित शहांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येक बूथवर 10% मतं वाढवण्याची सूचना केलेली आहे। नेत्यांना सुद्धा कानपिचक्या देताना कार्यकर्त्यांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, प्रत्यक्ष बूथवर जाऊन काम करावं असं सांगितलंय। प्रत्येक बूथवर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवरही लक्ष केंद्रित करा, तसंच त्यांना जोडण्याचे प्रयत्न करा अशाही सूचना अमित शहांनी केलेल्या आहेत। याशिवाय उमेदवारी न मिळाल्यामुळे झालेली नाराजी आणि गडबाजीही खपवून घेणार नाही अशा शब्दात अमित शहांनी इशाराच दिलाय। विदर्भातून जास्तीत जास्त जागा निवडून आल्या पाहिजेत हे टार्गेट देताना आजी आणि माजी सरपंचांवरही लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना शहांनी कार्यकर्त्यांना केलेल्या आहेत। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देतायत। रजत, अमित शहांनी कार्यकर्त्यांसोबतच नेत्यांना सुद्धा काही सूचना केलेल्या आहेत, काही निर्देश दिलेले आहेत। रजत, काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच अमित शहा यांनी 4 प्रमुख बिंदूंवर आज मार्गदर्शन केलेलं आहे। सर्वात महत्त्वाचा जो गाभा भाजपच्या संघटनेचा आहे तो बूथ आहे आणि प्रत्येक बूथवर 10% मतं वाढवताना नेत्यांनी ती जबाबदारी कार्यकर्त्यांवर ढकलू नये, तर नेत्यांनी सुद्धा कार्यकर्त्यासारखं बूथवर काम केलं पाहिजे अशा पद्धतीचं निर्देश जे आहे ते अमित शहा यांनी नेत्यांना दिलेले आहे। सोबतच बूथवरील म्हणजे जे बूथवर जे दुसऱ्या पक्षाचे जे कार्यकर्ते असतात त्यांना आपल्या सोबत जोडण्याचा प्रयत्न करा। कदाचित अनेकांना वाटू शकते की हे फोडाफोडीचं राजकारण केलं जाईल का, तर सरकारचे मुद्दे आणि आमच्या सोबत आल्यावर काय फायदे होऊ शकतात असे मुद्दे पटवून त्यांना कन्व्हिन्स करून आपल्या बूथवर जोडण्याचा प्रयत्न करा। बूथ संदर्भात असे निर्देश अमित शहा यांनी दिलेले आहे। सोबतच गटबाजी संदर्भात खूप मोठा विधान त्यांनी केलेला आहे। गटबाजी मुळीच खपवून घेतली जाणार नाही आणि ज्याला उमेदवारी दिली जाईल, मग तो भाजपचा उमेदवार असेल किंवा महायुतीच्या मित्रपक्षाचा उमेदवार असेल, त्या उमेदवारासाठी काम करावा लागणार। गटबाजी खपवून घेतली जाणार नाही आणि उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराजी आहे अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहे मी खपवून घेणार नाही असं स्पष्ट ताकीद जी आहे ती अमित शहा यांनी आजच्या या बैठकीच्या माध्यमातून दिलेली आहे। सोबतच सरपंच जे आहेत गाव पातळीवर ज्यांनी सरपंचाची निवडणूक लढवली मात्र ते पराभूत झाले, मात्र ते गावाचे प्रमुख लोक आहेत, त्यांना आपल्या पक्षाशी जोडण्याचे निर्देश दिले। म्हणजे कुठेतरी पक्षाचा विस्तारही या येणाऱ्या काळामध्ये पुढील 1-1.5 महिन्यामध्ये करा आणि ज्याचे फायदे निवडणुकीमध्ये होऊ शकतील अशा पद्धतीने अमित शहानी सांगितलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं वक्तव्य त्यांचा विदर्भासंदर्भात आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की विदर्भ हेच महाराष्ट्राची सत्ता भाजपला देऊ शकतं, त्यामुळे विदर्भासाठीचा महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते अमित शहांनी या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना सांगितलेले आहेत। रजत, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।